आई काय झालंय? आपण कोणासाठी थांबलोय का? पारूला येऊ दे. पारू? देवी आई, तुम्ही बोलवलत मला? हो पारू, सयादादानी मला काहीतरी सांगितलंय. त्या गोष्टीवर माझा विश्वास नाहीये, त्यामुळे मला तुझ्या तोंडून आणि आदित्यच्या तोंडून खरं काय ते ऐकायचं. पारू, तू मला सांग, तुझ्या मनात आदित्यबद्दल मैत्री व्यतिरिक्त काही भावना आहेत का? पारू, मी काहीतरी विचारतीये. बहिणींचा प्रश्न ऐकून हिची बोलती बंद झाली वाटतं. आता मलाच जरा चावी द्यावी लागेल. बहिणी, मी काय म्हणते, तुम्ही डायरेक्ट विचारा ना की तिचं आपल्या आदित्यवर प्रेम आहे का, विचारा. पारू, दामिनी जे म्हणतेय ते खरं आहे का? ए पारू, ऐकू येत नाहीये का तुला? बहिणी काहीतरी विचारतायत ना, बोल, दे उत्तर. नाही देवी आई, तसं काय बी नाही. आदित्य सर आणि मी फक्त चांगले मित्र आहोत. मैत्रीच्या नात्यापलीकडं कुठलं बी नातं नाही आमच्यात. आदित्य, मला तुझ्या तोंडून ऐकायचंय, काय आहे तुमच्या नात्याचं सत्य? पारू पारू बोलतीये ते खरं आहे. आमच्यात तसं कुठलंही नातं नाहीये. हा, कुठं गेलायस तू? कसं शोधू मी तुला? कुणाला काही सांगता बी येत नाहीये. काय करू बा, कुठं शोधू तुला? काय झालं आता का रडली? हा, आई समोर सगळं सत्य स्वीकारायची वेळ आली होती तेव्हा तर तू नकार दिलास, मग आता का रडतीयस? काय चालू काय तुझ्या डोक्यात? खरंच कळतच नाहीये यार. मी तुला सांगत होतो की आपण इथून पळून जाऊया, त्याला तू नकार दिलास. आई समोर आज खूप चांगली संधी होती आपलं नातं स्वीकारायची, पण तू आपलं नातंच स्वीकारलं नाहीस. तू सयाजी मामा आपल्या बाजूनी उभा आहे, पण तू बदललीस.
तू जरा विचार करतेस का की त्याला किती वाईट वाटलं असेल ते? मला खरंच कळत नाही यार, तू जर का अशा संधी सोडत राहिलीस, मला खरंच कळत नाही. तू जर का असंच वागत राहिलीस तर मला खरंच माहित नाही मग आपल्या नात्याचं भविष्य काय. पारू, बोल काहीतरी. लग्नात घेतलेली ती वचनं विसरली आहेस का तू? आपल्याला दोघांना एकमेकांची साथ द्यायची आहे कायम. तुझी तर पावलं आत्ताच डगमगताना दिसत. मला वाटलं नव्हतं की तू अशी माघार घेशील. माफ करा आदित्य सर, मी तुम्हाला बी काही सांगू शकत नाही. व्हेरी गुड, एकदम परफेक्ट काम केलं. आता आदित्याचा साखरपुडा होईपर्यंत तर म्हाताऱ्याला अजिबात सोडायचं नाही. हा, त्याच्या पोरीने जे जे गुण उधळलेत ना, त्याची शिक्षा आता त्याच्या बापाला देणार आहे मी. ही मोलकरीण चांगलीच जाळ्यात सापडली आहे माझ्या. दिशा मॅडम, पारू पावळट, तू बावळट आहेस का जरा? हा, अगं आदित्य आणि तुझ्या नात्याबद्दल अहिल्याला सगळं सांगून टाकण्याची आयती संधी तुमच्याकडे चालत आली होती, पण तू काय केलंस? तू त्या संधीचा फायदाच नाही करून घेतलास. किती मूर्ख आहेस तुला माहितीये? तू का नाही सांगितलं सगळं अहिल्याला? आमच्या नात्याचं कधी आहे ना कसं सांगायचं ते माझं मी ठरवेन. तुम्ही आमची काळजी नका करू. मला फक्त एवढंच सांगा, माझा बा कुठं आहे? तुझा बा मला काय माहित. एक मिनिट, पारू, तू जसं पळून गेली होतीस तसंच तुझा बा पण पळून गेला की काय? ही या वयात? बस नाटकी करू नका दिशा मॅडम. माझा बा रात्रभर घरी आलेला नाहीये आणि मला चांगलंच माहिती आहे, या समन्यामागं तुमचाच काहीतरी हात आहे. त्यामुळं गप गुमान सांगा, माझा बा कुठे आहे? कुठे ठेवलंय तुम्ही त्याला? ए, मला काय माहित? तुझ्या असल्या फालतू वागण्यामुळे गेला असेल कुठेतरी निघून. आणि काय ग, आयुष्यात एवढे लफडे करून ठेवले तू, एवढे. त्यामुळे बिचारा स्ट्रेस घेऊन कुठेतरी रस्त्यावर दारू पिऊन पडला असेल आणि परत माझ्याकडे येऊन माझं बाकुटे नाही विचारायचं. तुझा ड्रायव्हर बाप कुठे गेलाय, कुठे काय करतोय याचा अपडेट ठेवत बसू का आता मी? माझा या सगळ्याशी काही संबंध नाही. निघ चल आता. संबंध नाही, या समन्यांची तुमचा संबंध नसेल तर चांगलीच गोष्ट आहे तुमच्यासाठी. पण जेव्हा मला कळल की या समन्यामागं तुमचा हात होता, तर सोडणार नाही मी तुम्हाला. आधी मी माझ्या बाला शोधते आणि मग तुमच्याकडे बघते.